नमस्कार. आशूज मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भारंगीची भाजी. ही एक रानभाजी आहे. तर सगळ्यात आधी ही भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची. नंतर ती कुकरमध्ये टाकून 1 ग्लास पाणी घालून गॅसवर स्लो फ्लेमवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. नंतर 3 शिट्ट्या झाल्यानंतर भाजी काढून घ्यायची एका ताटामध्ये आणि घट्ट पिळून घ्यायची. नंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यात कढीपत्ता, बारीक कट केलेला लसूण आणि कांदा घालून व्यवस्थित फ्राय करायचं. कांदा लाल होईपर्यंत फ्राय झाला पाहिजे आणि मग त्यात घट्ट पिळून झालेली उकळलेली भाजी घालायची. भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आणि मग त्यात हळद, तिखट, मीठ घालून व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायची. किमान 5 मिनिटं तरी परतून घ्यायची. नंतर त्यामध्ये तिळकूट माहीत असेल तुम्हाला तर ते टाकायचं. स्किप केलं तरी चालू शकतं. परत 2 मिनिटं परतून घ्यायची. अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे.